हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे तिच्या शांत त्यागाचं सत्य. कोल्हापूरजवळचं एक छोटंसं गाव नवलेवाडी. तिथे पाटील कुटुंब राहत होतं. घरात आई वडील, मोठा मुलगा अक्षय आणि धाकटी मुलगी सायली. सायली अभ्यासात चांगली पण स्वभावाने शांत. तिला स्वतःबद्दल कधी जास्त बोलायला आवडत नसे. घरात कधी पैशांची, नोकरीची, भविष्यातील काळजीची चर्चा झाली की ती शांतपणे सगळं ऐकत असे. परंतु हेच तिच्या शांतपणाचं हळूहळू चिडचिडीत रूपांतर झालं. घरातलं वातावरण करून टाकत होतं. आईला वाटायचं सायलीला काहीच कळत नाही, तिच्या जबाबदारीचं नाही. बाबांना वाटत होतं ही मुलगी जरा जास्तच हट्टी झाली आहे. काही बोललं की चेहऱ्यावर राग. अक्षयलाही कधी कधी बहिणीचा तटस्थपणा टोचत असे. सायली मात्र काही बोलत नसे. तिच्या शांत नजरेत जणू एखादं भारवाहक गुपित दडलेलं होतं. एक दिवस घरात कर्जाविषयी मोठी चर्चा झाली. बाबांनी सांगितलं, यावर्षी पिकाचं नुकसान झालंय, बँकेचं कर्ज भरायचंय, व्याज वाढत चाललंय. आई डोकं धरून बसली. अक्षयही काहीतरी विचारात पडला. सायली मात्र त्या क्षणी एकटक फक्त वडिलांकडे पाहत होती. तिच्या नजरेत चिंता होती, पण कुणाचं लक्ष तिकडे गेलं नाही. त्या रात्री सर्वजण झोपून गेले, पण सायलीची झोप उडाली. खिडकीतून येणाऱ्या चांदण्या प्रकाशात तिने एक निर्णय पक्का केला. घराला कर्जाच्या दलदलीतून बाहेर काढायचं, कसंही करून. दुसऱ्या दिवशी पहाटे सगळे झोपलेले असताना सायली उठली. कपाटातून कपडे घेतले, एक छोटीशी पिशवी भरली, फोन, आधार कार्ड आणि एक छोटं पत्र. आईजवळ गेली. हलकसं तिचे केस कुरवाळले. बाबांच्या खांद्यावर हात ठेवला. अक्षयच्या कपाळावर अलगद हात ठेवला आणि घराबाहेर निघाली, कोणालाही न डिस्टर्ब करता. गावातील पहाटेची हवा थंड होती. रस्ते शांत. कुणालाही कळलं नाही की सायली कायमची घर सोडत आहे. सायली सकाळी दिसली नाही तेव्हा घरात खळबळ उडाली. आई रडत रडत ओरडत होती. हिला काय झालं होतं? काही सांगून तरी गेली असती. नुसती हट्टी मुलगी. बाबा शांत पण आतून तुटलेले. स्वभावच असा झालाय तिचा, कधीच भावना व्यक्त करत नाही. अक्षयने गावभर शोध घेतला, मित्रांना फोन केले, कोणीच काही सांगू शकलं नाही. सायलीनं ठेवलेलं पत्र मात्र कुणालाच सापडलं नाही. ते अक्षयच्या कपड्यांच्या ढिगात पडून राहिलं होतं. कुटुंबाचं मन रुसलेलं. सगळ्यांना खात्री, सायलीचा स्वभाव बिघडला आहे म्हणून ती रागानेच घर सोडून गेली. सायली कोल्हापूरला गेली, तिथून पुण्याला. पहिले 3 दिवस तिने एका छोट्याशा लॉजमध्ये राहून नोकरीचा शोध सुरू केला. इंटरनेटवरती रिझ्यूम टाकला, काही मुलाखती दिल्या. नोकरी मिळणे अवघड होतं कारण अनुभव नव्हता. पण ती शांत होती. तिच्या चेहऱ्यावरचा निर्धार मात्र आणखी मजबूत झाला होता. एका कंपनीत रिसेप्शनिस्टची नोकरी मिळाली. पगार जेमतेम, पण सुरुवात तरी झाली होती. खर्च कमी करण्यासाठी तिने एका छोट्या हॉस्टेलमध्ये राहायला जागा घेतली. स्वयंपाक, धुणी, कंपनी सगळं स्वतः सांभाळत होती. रात्री ती फोन हातात घेऊन कुटुंबाचे फोटो पाहायची. डोळ्यातून पाणी येत असे, पण ती परत जायची हिंमत कधी करत नव्हती. कारण घरची परिस्थिती आणि तिचा ठाम निर्णय, मी परत जाणार नाही जोवर कर्ज संपत नाही. घरातले शोध अजूनही सुरू होते. अक्षय सर्वाधिक त्रस्त होता. तो वारंवार म्हणायचा, तिचा स्वभाव तसा नाही, काहीतरी कारण नक्की आहे. एक दिवस खोली आवरताना त्याला एक कागद दिसला. जुना शर्ट उचलल्यावर पायाजवळ पडलेलं पत्र. तो चकित झाला. सायलीचं पत्र. त्याने थरथरत्या हातांनी ते वाचायला सुरुवात केली. पत्रात लिहिलेलं होतं, आई बाबा, तुमच्यावर वाढत चाललेलं कर्ज मी रोज पाहते. माझ्यामुळं तुम्हाला भार वाढू देऊ इच्छित नाही, म्हणून मी नोकरीसाठी दूर चालले. तुम्ही रागवाल म्हणून सांगितलं नाही,
पण एक दिवस मी परत येईन, तेव्हा आपल्या घरावरचं कर्ज पूर्णपणे फेडलेलं असेल. अक्षयचं हृदय गदगदून आलं. तो धावत आईबाबांकडे गेला. त्यांना पत्र दिलं. आईचे पाय थरथर कापू लागले. बाबांच्या डोळ्यात पाणी दाटलं. आई रडत म्हणाली, आपण तिला चुकीचं समजलो. तिचा स्वभाव वाईट नाही, तिचं मन चांगलं होतं. अक्षयने तिचा शोध घेण्यासाठी पुण्यात जवळजवळ प्रत्येक हॉस्टेल, प्रत्येक कॉलनी, प्रत्येक कंपनीचे दरवाजे ठोठावले. सायली मिळाली नाही. तिच्याकडे स्वतःचा फोन नव्हता. ती बिलाचे पैसे वाचवत होती. कुटुंब हळूहळू दोषांनी भारावलं होतं. पण सायली मात्र दिवसेंदिवस अधिक कष्ट करत होती. 1 वर्षानंतर सायलीच्या हातात काही बचत जमा झाली. तिने कर्जाचं एक मोठं व्याज भरलं. शेवटी ती मनाशी म्हणाली, आता घरी जायचं. ती बसने गावाकडे निघाली. आईच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य, बाबांची दचकलेली नजर, अक्षयचा राग ओढ दिसेल, हे सगळं तिच्या मनात चित्रासारखं उमटत होतं. हातात फक्त एक पिशवी, मनात एकच अपेक्षा, कोणीच माझ्यावर रागावलेलं नसावं. सायली घरी पोहोचली. दार उघडल्याबरोबर आई धावत आली आणि तिला घट्ट कवटाळलं. आई रडत म्हणाली, तू आम्हाला का नाही सांगितलं? आम्ही तुला गैरसमजत होतो. तू आमच्यासाठी एवढं करून गेलीस. बाबांच्या डोळ्यात शब्द नव्हते. अक्षयने बहिणीला खांद्यावर उचलून घेतलं. तू हट्टी नाहीस, तू आमची नायिका आहेस. सायली शांतपणे हसली. सायलीचं गावात परतणं म्हणजे जणू घरात देवाला परत आणल्यासारखं वाटलं. तिने मोठेपणा न दाखवता, कुणालाही दोष न देता हलकं हसत म्हणाली, मी काहीतरी करायला हवं होतं म्हणून केलं. आईने तिचे हात धरून म्हटलं, आता आम्ही तुला कधीच गैरसमजणार नाही. सायलीनं मान हलकी केली. तिच्या डोळ्यातून पाणी आलं. हो, तिने घर सोडलं होतं, पण स्वभावामुळे नाही, तर प्रेमामुळे. त्या दिवशी त्या कुटुंबाला एक गोष्ट कायमची कळली. शांत स्वभाव असणाऱ्या माणसाच्या मनात सर्वात मोठा त्याग दडलाय. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.